भाजपवाले कधीही कुणाशीही युती करतील असं विधान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केले। भाजप स्थानिक नेत्यांची चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्याशी असं देखील आरोप जो आहे तो गोगावले यांनी केला। ना आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्वतंत्र आहोत, कारण तिकडे फक्त जर कर्जत खालापूर जर ते सोडलं तर मग इकडे आम्ही स्वतंत्र आहोत, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाहीये। कारण ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही दक्षिण रायगडकडे आम्ही वन मॅन शो चालवतो। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे। ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे बिहारच्या मंत्र्यांनी आव्हानाची भाषा केली। बिहार भवनाची जागा पाटण्यातून आणणार का असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। बिहारच्या मंत्र्यांनी पाटण्याचा विकास करावा, पाटण्यात सुद्धा महाराष्ट्र भवन उभारावा अशी मागणी यावेळी खासदार संजय राऊतांनी केली आहे। मुंबईत बिहार भवन त्यांना कशा करता बांधायचं आहे? पाटण्याचा विकास करावा, बिहारचा विकास करावा। माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल। जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना, मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल। घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय। मग दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन का बांधलं? गुवाहाटीला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? तुम्हाला गुजरातला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? हा प्रश्न जर त्यांनी विचारला तर संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपण चेन्नईमध्ये सुद्धा बांधू, याचा अर्थ असा होत नाही की कुणाला पाठराखण करणं। प्रत्येकाच्या स्टेटचं एक स्वाभिमान ठेवणं हेच आपलं वैशिष्ट्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।